ब्राह्मण गावातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम अधांतरी. ग्रामस्थांमध्ये संताप आणि उलटसुलट चर्चांना उधाण. गावात अर्धवट राहिलेल्या शौचालय बांधकामामुळे चर्चा होणे स्वाभाविक आहे, कारण हा थेट सार्वजनिक आरोग्य आणि सरकार निधीच्या वापराशी संबंधित विषय असतो. ब्राह्मण गावात उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालयाचे काम गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडले आहे. यामुळे भाविकांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून बांधकामाच्या रेंगाळलेल्या गतीमुळे गावात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षापासून या शौचालयाचे काम बंद पडले आहे. काही काम बोगस झाले, की ठेकेदार काम करत नाही, की या कामाचा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरला गेलाय, हा गावकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. या बाबतीत गावामध्ये खूप चर्चा होत आहे. आम्ही तोंडी माहिती काढली की हे काम माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर केले आहे. एका आमच्या नवरात्राच्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार कोल्हे यांनी म्हटले की हे काम शौचालयाचे काम लवकर लवकर पूर्ण होईल. पण का पूर्ण झालं नाही अजूनपर्यंत? एवढ्या वर्षापासून काही काम रखडले. आत्ताच आमच्या गावामध्ये ग्रामदैवत रेणुका माता यात्रा उत्सव झाला. त्या उत्सवामध्ये भाविकांची खूप गैरसोय झाली. सदरचे काम लवकर लवकर पूर्ण व्हावे हीच मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाविकांच्या सोयीसाठी शासनाकडून निधी मंजूर करून सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला अत्यंत वेगाने सुरू झालेले बांधकाम अचानक थांबले. बांधकाम अर्धवट का थांबले याबाबत संबंधितांकडून अधिकृत माहिती मिळत नसल्याने गावात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. एकीकडे गाव हागणदारी मुक्त करण्याचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे बांधलेले शौचालय वापराविना पडून आहे. अर्धवट कामामुळे या जागेचा वापर आता कचरा टाकण्यासाठी किंवा मद्याचा अड्डा म्हणून होऊ लागला आहे, अशी ही तक्रार नागरिक करत आहेत. जर हे काम येत्या काही दिवसात सुरू झाले नाही तर ग्रामस्थ संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचे समजते. आता प्रशासन याकडे गांभीर्याने बघते की चर्चा आणखी वाढत राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. ब्युरो रिपोर्ट, संघर्ष न्यूज. प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव.